सांगलीच्या शिराळामधील भुईकोट किल्ल्यावर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांची रेखाटण्यात आली भव्य रांगोळी। धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलिदान दिनाच्या निमित्ताने शिराळा भुईकोट किल्ला येथे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांचा भव्य असा 7000 स्क्वेअर फुटाच्या रांगोळीचा लोकार्पण सोहळा आज संपन्न झाला आणि 11 पासून 16 मार्चपर्यंत रांगोळी सगळ्यांसाठी पाहण्यास खुली राहणार आहे। शिराळा येथील भुईकोट किल्ल्यास ऐतिहासिक महत्त्व आहे आणि याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांना सोडवण्याचा एकमेव प्रयत्न झाला आणि या ठिकाणी संभाजी महाराज यांची भव्य स्मारक महायुती सरकारच्या माध्यमातून आमदार सत्यजित देशमुख यांच्या प्रयत्नातून मार्गीला गेले। शिराळासह शिराळा पंचक्रोशीतील हजारो मावळ्यांची आणि जनतेची ही मागणी पूर्ण होईल। शिराळ्यातील ऐतिहासिक भुईकोट किल्ल्यावर भव्य दिव्य रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे। अशा पद्धतीने शिराळा आणि सांगली जिल्ह्यात पहिल्यांदाच ही रांगोळी रेखाटण्यात आलेली आहे। ही रांगोळी कांदे येथील श्री रांगोळी कलाकार सुनील कुंभार यांनी रेखाटली आहे। आज 11 पासून 16 मार्चपर्यंत रांगोळी सगळ्यांसाठी पाहण्यास खुली राहणार आहे, तरी याचा लाभ घ्यावा आणि सर्वांनी घ्यावा असं आवाहन संयोजकांच्या वतीनं करण्यात आलेलं आहे। ही रांगोळी 7000 स्क्वेअर फुटाची असून त्यासाठी सुमारे 1.5 टन रांगोळीचा वापर करण्यात आला आहे आणि यासाठी मला 35 तास लागलेले असून 18 प्रकारच्या रंगांचा वापर करण्यात आलेला आहे असं सुनील कुंभार यांनी म्हटलेलं आहे। आज आपण 32 शिराळा येथे भुईकोट किल्ला या भुईकोट किल्ल्यावर 7000 स्क्वेअर फूटची रांगोळी रेखाटली आहे आणि ती रांगोळी धर्मवीर छत्रपती संभाजीराजे यांची रांगोळी रेखाटली आहे आणि ही रांगोळी आजपर्यंतची सर्वात मोठी रांगोळी ठरली आहे, कारण आजपर्यंत छत्रपती संभाजीराजे यांची सर्वात मोठी रांगोळी आपण ही रेखाटली आहे। ही रांगोळी रेखाटत असताना आमच्या शिराळा वाळवा तालुक्याचे विद्यमान कार्यसम्राट आमदार सत्यजित भाऊ देशमुख साहेब व वहिनी रेणुकाताई देशमुख यांच्या माध्यमातून ही रांगोळी आपण रेखाटलेली आहे आणि मी ही रांगोळी रेखाटत असताना मला तब्बल 35 तास लागले आणि या रांगोळीसाठी मी जवळजवळ 17 ते 18 कलरचा वापर करून 2400 किलोच्या दरम्यान ते 2500 म्हणजे 2.5 टन रांगोळीचा वापर करून ही रांगोळी रेखाटली आहे। आणि याच ठिकाणी का तर छत्रपती संभाजीराजे यांना ज्यावेळेला नजरकैद केलं होतं त्यावेळेला त्यांना चांदेल प्रांत मार्गे भेडसगाव मार्गे शिराळा भुईकोट किल्ला येथे एक रात्र ठेवलं होतं आणि त्यावेळेला शिराळा पंचक्रोशीतील तब्बल 400 ते 500 मावळ्यांनी येथे संभाजीराजांना सोडवण्याचा शेवटचा प्रयत्न केला होता, परंतु तोही प्रयत्न अयशस्वी ठरला होता आणि महाराष्ट्रात हा एकमेव प्रयत्न झाला होता आणि तो यशस्वी ठरला होता आणि त्यामुळे त्यांच्या पदपर्शने पावन झालेल्या या भूमीमध्ये आपण ही रांगोळी रेखाटली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।